श्री गणेशाय नमः। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानिपमच्छिन्दराद्याः चौरंगी रेवाडक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6। श्री गणेशाय नमः। जय जय अजय शिराब्दिवासा शेषशायी कमलहंसा नमोद्भव शोभा कमलभासा सुखविलासा रमेशा। हे करुणानिधे दयावंता दीनबंधू दीनानाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलविका रसनेसी। मागील अध्यायी रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेथे अष्टदैवत पिशाच मिळून युद्ध केले नाथासी। या परी 12 मल्हार करुणी तीर्थ कुमार दैवत करुणी कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडूळ गावात येऊन राहिला। तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे। त्याचे दर्शना लवला आहे मच्छिंद्रनाथ पै गेला। ते काळिका दैवत अति खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर। ते शिवहस्ताचे काळिका अस्त्र स्थापन केले महिषी। त्या अस्त्रे करुणी दैत्य वधले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले। म्हणे काळिका देवी वहिले वरप्रदान घेईका। वेधक कामना असेल चित्ती ते वरप्रदान मागे भगवती। येरी म्हणे अपर्णापती मम कामना ऐकिंजे। तव हस्ती मी बहुत दिवस बसल्यास संभारास आणि जेथे धाडिले त्या कार्यास सिद्ध करूनी आले मी। बहुत वृक्षांते भंगिताक्षिती मी श्रम पावले अंबिका हस्ती। तरी माते विश्रांती सुखवासा भोगू दे। मग अवश्य म्हणून उमा रमण तेथे केली तिचे स्थापन। ते उग्र दैवतती म्हणून अद्यापि आहे कली माझी। त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊन पोटी मार्गलक्ष्मी त्यासाठी संचार करता झाला। देवी प्रति करून नमन म्हणे माय व आश्चर्यपण। म्या मांत्रकाव्य केले निपुण त्याजला सहाय्य होई तू। तरी माझ्या हस्ते विराजून मम कवित्व विद्या गौरवून तया ओपुनी वरदान कार्या उदित होई का। ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी क्षोभ चढला अंतःकरणी। शिव हस्ते अस्त्रा लागोनी पूर्णाश्रम झालासे। त्यात मच्छिंद्राचे भाषण त्या काळिका देवीने ऐकून त्याने क्षोभले अंतःकरण। प्रय समान जेवी जैसा मुचकुंद श्रमोनी निद्रिस्त। ते काळ यवन गेला तेथ निद्रा विघडता क्रोधानळात प्रसर झाला त्या समयी। की प्रल्हाद पडता परम संकटी विष्णू हृदयी क्रोध दाटी। प्रकट झाला कोरड्या काष्टी राक्षसा लागे निवटावया। तैसी काळिका हृदय सरता उचंबळली क्रोध भरता। मच्छिंद्रा लागी मही सिंधू अर्था मिळवू पाहे लगबगे। की क्रोध नोहे वडवानळ मच्छिंद्र अब्दी अपार जळ। प्राशू पाहे उता वेळ अर्थ समय जाणून या। म्हणे नष्टा अनिष्टा पतिता मी भवपामणी शमले असता। त्यातची माते दुःख वार्ता शिंगू पासी पुढारा। तुवा कवित्व विद्या निर्मुन माते मागसी वरप्रदान। परिवर नोहे मजला विघ्न करू आलासी दुर्बुद्धे। अरे मी आपुला भोग सारून निवांत बैसले सेवित स्थान। ते तू मातेवरा गोवून शिंगू पासी दुरात्मया। तरी आता ममलोचनी उभान राहे जाय फिरूनी। नात्रे आगळे खोता करणे शासन काळाला भसील। मी शिव करींचे अस्त्र तव करी राहीन काय विचित्र। की करी कवळून न रोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत। किंवा पितळ धातूची मुद्रिका रचली ते हिरा हरणी विळका घडली। तेवी तू ते कामना स्फुरली सर माघारा। की वायसाचे धवळारी हंस बाळ करी चाकरी। तन्याय दुराचारी इच्छू पाय ममकाष्टा। रावरंकाचे पंक्ती आला परी श्रेष्ठता त्याला। की सिंधूंची कुपस्थानी ठेला नांदत की आवडीने। की रवी तेजाते पाहुणी वास दीप्ते दाते करी आस। तन्याय शक्ती अस्त्रास तव करी वस्ती प्रारब्धे। आला विचारता पांडित्यपण तो आजा रक्षका पुसेल कोठून। तन्याय मूर्खा जाण आला सेथे दुरात्मया। आहा प्रतापी विंतासूत क्षीण चिलट होऊन मस्त। त्यासी समता करू पाहत देवी येथे आलासी। अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसू हे काय भूता। तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया। तरी असो आता कैसे येथून जाई लपवी मुखास। ना तरी जीवित्वा पावसी नाश पतंग दीपा समजेवी
या उपरी मच्छिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपासवी परी तैसे नोहे माझे ठाई प्रताप पाही तरी आता अगे मित्रबिंब ते असे लहान परी प्रताप ते जे भरे त्रिभुवन तेवी तू ते दाखवून वश्य करीन ये समयी अगे प्रताप जेवी पंडुसुतांनी वायुसुता ते श्वेती धावोनी अक्षयी ध्वजी बैसवणी कीर्ती केली महिवर की अरुण मित्रांपुढे जोड तेवी तू ते दाविन चाड तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरविन ये वेळे देवी म्हणे भ्रष्टा परियेसी कान फाडून तू आलासी इतक्याने भया ते मजदाविसी परी मी नभी सर्वथा हाती घेऊन करकंकण शेंदूर आलासी भाळी चर्चून परी मी नभी इतक्याने सहसर पडता हे भ्रष्टा अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक की धीवरदान तुझा जनक तरी तू मत समीन धरून कौतुके निर्वाह करी बा उदराचा तरी तुझ अस्त्रविद्या निपुण कासया व्हावी दारिद्र्या कारण की अंधाचे जन्म चक्षुलावण्य सर्वथा उपयोगी दिसेना की बहुरूपी मिरवी शूरपण तरी ते खेळापुरते निपुण ते द्वंद्वजाळ सांभाळून व्यवहारावानी आपुला अरे माते दाविसी उग्ररूप दांभिका टका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मना माझी मिरविका तू ते वाटेल मी महाथोर की वश केली भूते समग्र तैसा नहोय हा व्यवहार शिवास्त्र मी असे उगवली दृष्टी करीन वाकुडी पाडीन ब्रह्मांडांच्या उतरडी तेथे मशका तरवपुरोडी किमर्थ व्यर्थ मिरवावी अगा मशक धडका हाणी बळे तरी का पडेल मंद्राचळ देवी तू माते घुंगरडे केवळ निजदृष्टी आव्हानिसी मच्छिंद्र म्हणे देवी ऐक बळीने वामन मानिला मशक परी परिणामी पाता लोक निजदृष्टी दाविला ऐसे ऐकता भद्रकाळी चित्त व्यवधान पडले क्रोधानळी मग प्रताप शिखा ज्वाळा माळी कवळूप आहे मच्छिंद्रा मग परम क्रोधे त्यासी बोलता म्हणे कवन प्रताप आहे तू ते तो मजदावी मशका येथे वामन कृत्ये बळी जेवी मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी मिरवलीस शिवकार्यासी ते मजदावी अहर्निशी परीक्षा घेईन मी तुझी अगा तरु वाढला गगन चुंबित परिवात शस्त्रे उचंबळता तेवी तू ते तोची पंथ आज दृष्टी पडेल की अगे बहु जिंकले समरांगणी अभिमान वाढविला त्यांनी परी प्रारब्ध योगे करुणी छिन्न भिन्न होईल तो ऐसे ऐकता भद्रकाळी देती झाली सिंह आरोळी प्रगट होता अंतराळी ब्रह्मांड तेजे उजळले शब्द करिये अति अचाट की सहस्त्र विजूंचा कडकडाट की अनंत अर्क उदयात मही लागी मिरवला ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण येरी अस्त्र नोहे ते समय प्रदान की देवदानवांचे मरण मही लागी मिरवतसे ते अस्त्र नोहे बोलता वाणी की माया प्रळयीचा उदित अग्नी सकळा शांतवुन्नी शून्यवदनी भक्षुनी राहे पंचभूता ऐसी ते सकळ पूर्ण की वासव शक्तीची भगिनी दारुण पाहती झाली ऊर्ध्वगमन तेज पुंज मिरवुनी जव शब्द करता अति अचाट खचुनी पडती गिरी कपाट वंचर पळता न मिळे वाट ठाई ठाई धरता ती अष्टदिग्गज अष्टदिक्पाळ परम हडबडले शब्द तुंबळ अति अडथळाट कापे केवळ मही लागी मिरवतसे हिलावले समुद्र जळ हालावले सप्तपाताळ मही म्हणे मिरे सत पाही नसे वाटते उरगनाथ सहस्रपणी तोही उचली स्वमूर्धनी बाहू पाहे सकळावनी रसात भोगाते ऐकुनी सब कडकडाट वरा दंत सावरी नेटे कुर्म पृष्टी आपली हाटे मही लागी देतसे ऐसे दाही दिशा झाले मानव दानव सर्व गळाले विकारा करवुनी प्रगट वाहिले मही लागी मिरवतसे सकळ झाले हडबडाट देव दचकले स्वर्गपीठ सोडोनी राहोनी विमाना पेट अंतराळी मिरवती अंतराळी कडकडाट करिता बोले मच्छिंद्रा नेट म्हणे घाला येतसे अचाट जीवित वृक्षी जोगड्या तुवा वर्त केली रळी आता महीची होईल रांगोळी तरी तू स्वगुरु येणे काळी स्मरणाते मिरविका अगा जयश्री वज्रास्त्रे करुण बा नगाचे होते चूर्ण त्यांना तू मही कारण क्षीण करशी जोगड्या अरे हा सकळ महिपाट तो आज कालिका करी सपाट तरी आता काय पाहसी वाट मिरविसी कैसा जोगड्या की धरा सबती आंदोळली
यावरी तळी भद्रकाळी तरी मच्छिंद्र धान्यांचे पिष्टबळी आता मिरवीन जोगड्या मच्छिंद्र म्हणे बोलसी वाणी परी ते वृश्चिक कंटकाची खाणी दंश करता व मजला गोनी त्याला मारी निश्चय मग भस्मजुळी कक्षी पुटी करी कवळुनी भस्मची मुठी मंत्र असता त्या आणुनी पोटी वासव शक्ती जपत असे मंत्री पाठ होता भस्मची मुठी फेकली तेव्हा गगनपंथी तवती तत्काळ वासव शक्ती प्रकट झाली तेजस्वी जैसे सहस्तार्क तेजाळ की उदय पावला भडाग्नी गोळ काळिका विधान तम मंडळ निरसावया जात असे काळिका कनक कश्य पूजागी मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी स्तंभापरी भस्मची मुठीत वेगी नरहरी रूपे प्रगटली की परम कोधी वडवा नळ भद्रकाळी ते समुद्र जळ त्राशावया होता वेळ गगनपंथे जात असे ते वासवास तर्क करींचे भद्रकाळी अस्त्र शिव करींचे उभय ते सवार प्रताप नगरीचे युद्धा लागी मिरवले की पाहणी पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्य अपार उष्णा कवी मिरवतसे की एक मेरू एक मानदार की वायू आणि वायुकुमार देवी भद्रकाळी वासवास्त्र गगना माझी मिरवती की जेठ्या माझी जरासंध तया भिडला भीम प्रसिद्ध की कपी माझी सुग्रीव दंद वाली लागी भिडतसे त्यांना उभय शक्ती युद्धा मिसळल्या गगनपंथी लोंबी झोंबी प्राण रहिती रूप हसी एकमेका मग तो एक चिदंदनाट झाला सबळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविती देवता वाट चुकारपणी मिरवित असे दोन्ही असते बळवंत एकमेका ते प्रहार करीत जेणे प्रहारे भयभीत दाही दिशा ते होती परी ती काळी अस्त्र देवत तिने ग्रासिले वासव शक्ती ते मग ती क्रूर होऊन उन्मत्त मच्छिंद्रावरी चालली ते पाहून मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्मची मुठीत मग एकादश शस्त्राते रुद्र मंत्र प्रयोगी स्मरत असे जेणे करुणी एकादश रुद्र प्रगट झाले महाभद्र तेज पुंज नक्षत्र चंद्र काळिकास्त मिरवले ते महाप्रकार भयंकर रूपी अनिवार ते पाहताची काळिकास्त्र सुक्ती लागी प्रवर्तली सकळा करुणी नमना नमन स्तुतीस वाढोनी खणुनी रत्न परम भक्ती शुक्तीचे कारण शृंगारिले रुद्राते ते नवरत्नांचा सुगम शृंगार भूषणी मिरवता द्वादश रुद्र शांत होऊन महाभद्र ऐन रूपी पावले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र त्वरे प्रेरित तयासाय धूमास्त्र महांत तेवी मिरवितसे तेणे करुणी धुमधुमाकार मावला मित्र तारा चंद्र तया संधीत वज्रास्त्र निज मस्तकी भेदितसे परिती चपळ काळिका देवी वज्रास्त्र धरले तिने पायी आपटीती झाली शलाद्रिमही उत्तर दिशे कारणे तेणे घाये शलाद्री पर्वत निमाचूर झाला नेमस्त ती साक्षाद्यापी हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची रामेश्वरापासून नेमस्त आणि गुर्जर देश पर्यंत महाद्री आहे नांदत पैल नसे महाराजा असो ऐसे वज्रास्त्र सरले आणि धूमास्त्र ते गिळले ते पाहुनी मच्छिंद्र वहिले वाताकर्षण जपत असे ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारणे जे शुक्र मंत्र प्रधान संजीवनी लाधली की वसिष्ठा धेनू झाला लाभ की ते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ देवी देत सुक्तिका गर्भ सुप्तास्त्र मिळाले की यमा लागी यमन साधले दमा लागी दमन लागले देवी युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुक्तिका रत्न मिरवले की वज्रास्त्र शक्र विराजमान की देवता लाधले अमृतपान देवी दत्ताने सुक्तिका रत्न मच्छिंद्राते मिरवले की रत्नात मंत्रावळी देत कृपेची वरदवाळी भस्मची मुठी योजने ते काळी प्रोक्षित झाला मच्छिंद्र तवते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवीवर वाहत प्रवेश होताची वात कुंठित सकळ देहाचा पैधाला तेणे देवी विकळ झाली गगनाहून आदळली तेणे घाये अतिव्यापली केविल दिसे मूर्छेने परिमही पडता ऐसे वाटले की मेरू मानदार कोसळले जेणे प्रहारे पर्वत भंगले तरु झाले रांगोळी कित्येक सावज झाली चूर्ण काही पळता रानोरान डचका पावती समुच्चय जन देव दानव विस्मित असो होती आवरण अवस्था मही निचेष्टित झाली माता श्वेत नैनी विकळ देहस्था अवस्थेत मिरवली प्राणरहित होऊ पाहे मग वेगी स्मरला उमाराय
ते वाघभाट धावून तरणोपाय धावून पोचले कैलासा. जाताचे शिवणद्वारी भोभाट सावध होय कैलासनाथ. ते शिवकरींचे काळिकास्त्रा चाट संकटा ते पडियेले. तो हृदयी पाय विचारून मच्छिंद्रनाथांचे झाले आगमन. मन नंदिकेश्वरी सिद्ध होऊन त्या ठाई पातला. येताची देखे मच्छिंद्रनाथ धावून लगबगी अति त्वरित. चरण कमळी कामनातीत मूर्ध कमळ अर्पितसे. शिव उतरुनी नंदिकेश्वरी भाऊके कवळीला दशम करी. भेटून हृदय प्रेम लहरी आवळूनी धरितसे. म्हणे तानुल्या अतिथोर करुणी दाविला चमत्कार. मत्स्करींचे काळिकास्त्र आजी जिंकले पराक्रमे. नाथ म्हणे जी आदिनाथा ही त्वत्कृपेची बोध सरिता. बद्रिका श्रमी राहून दत्ता श्रुत केले तुम्ही माते. षण्मास महाराज रक्षुनी माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त. त्या प्रसन्न फळाचे उदित माते उपले कृपेने. शिव म्हणे बास तू आता सावध करी काळिका देवता. नाथ म्हणे वरदस्ता मम्मोळी स्पर्शावा. माझे मागणे आहे किंचित देऊनी स्वामिनी करावे श्रुत. जैसा संजीवनीचे अर्थ शुक्रकचा फळला असे. मग सिद्ध सर्वेश वरद मोळी म्हणे कामना उचित झाली. तदनु अर्थ एकाळी लादसी तू वदवत्सा. नाथ म्हणे पंचवक्रा तुवा कवित्व करवले साबरी पवित्रा. त्याते वर दोन वरद पात्रा काळिकास मिरवावे. जैसे तौकरी बहुदिवस वसुनी अमित केले कार्यास. तेवी माझे वक्रास काळिकेने बसावे. जे जे कार्य लागे माते तदनु कार्य व्हावे सरते. आणि पुढे मंत्र कार्यात उपयोग व्हावे जयासी. ऐसे रीती वरदान द्याल जरी प्रसन्न होऊन. तरी कामना समाधान निजदही नांदेल. अवश्य म्हणून उमा रमण काळिका त्वत्करी ओपिनी. परी या समय जीवितदान काळिकेते स्वीकारी. या परी मिही उमानाथ तत्कार्यासी आहे उदित. ऐसे म्हणून करते त्वरित भाष्य घेतली मच्छिंद्रे. मग चरणी माथा ठेवूनी भस्मची मुठी घेऊनी. वातास्त्रमंत आकर्षण जपोनी बोल तसे वैखरी. पूर्ण पाठ वैखरीसी होता भस्मची मुठी फेकी तत्वता. तेने हदगत होऊनी सर्वथा काळिका देवी उठली. उठून बसली सावध होऊनी दाही दिशा पाहे निहाळूनी. तो अकस्मात शूळ पाणी आपल्या दृष्टी देखला. मग लगबग येऊनी त्वरित शिवपदी मौळी सज्ज करीत. म्हणे महाराजा आदिनाथ आजी जीवितत्वा दिले. जैसे होय सर्पसत्रास तोही मिरवला अस्तित्यास. तेवी आज मम प्राणास रक्षिता झाला आदिनाथा. की भस्मासुराच्या पवनवाती आपण पडला होता व्यावृत्ती. तेथे रक्षणे विष्णुमूर्ती कृपा पात्री मिरवली. की शक्ती घाते सुमित्रासुत पुढे होता रघुनाथ. विकट होता हनुमंत प्रसन्नता ते झालासे. की प्रल्हादाच्या कैवारासी नरहरी धावला अति उद्देशी. कन्याय आजी तू मदपाशी मिरवलास की कृपेने. ऐसे म्हणून काळिका देवी वारंवार लागे पायी. या उपरी म्हणे दक्ष जावई मम मागणे आहे. देशील जरी कृपा करून तरी तुझे नागरत्न. देवी म्हणे उमारमण अर्थ कोणचा बोलावा. शिव म्हणे बहुदिवस मम करी विराज देसा. आता ऊन मच्छिंद्रास जग उपकारी बसावे. हेच मागणे माझे आहे तुवा कृपा करोनी मज द्यावे. हे वचन ऐकुनी महामाय गदा गदा हासिंदली. म्हणे महाराजा पायापाशी मी म्हणते तुमची दासी. इतके गुह्य धरुनी मानसी दान मागता हे काय. जिकडे धाडाल तिकडे जाईन तुमची आज्ञा मज प्रमाण. इतके गुह्य धरून दान मागणे म्हणणे अनुचित हे. जैसा वाचस्पती ज्ञान चाड अजा रक्षका पुसे कोड. तन्याय माझी अपाड जल्पसी की महाराजा. की उड्डाण कराव्या आरती गोलांगुळा स्तवी मारुती. तन्याय मम प्रयुक्ती जल्पता की महाराजा. की पियुषा मृत्यू निवारणास स्तविता झाला बळीरस. की टक्या करता महापरिस विनवी तसे धनाढ्याला. तन्याय पर्णापती भोप्य धरुणी करिता विनंती. परेशलाग सेवका प्रती कदा काळी साजेना. तरी आता असो ऐसे मान्य करीन स्वामी शब्दास. मग बोलोनी मच्छिंद्रास जननी हृदयी कवळीला. म्हणे बारे ऐक वचन साबरी विद्या कविरत्न. जेथे माझे नाम तेथे साह्य मी असे. कवन अर्थी असो कैसे मी प्रवर्तवोनी उच्चारास. ऐसे करतल देवनी भाष्य समाधानी मिरवले. मच्छिंद्र आणि उमानाथ देवीने ठेवून 3 रात्र. मग स्नेह संपन्न बोलत
मच्छिंद्रनाथा ओढविले. या उपरे शिवे देवीचा पाणी मच्छिंद्रनाथांच्या कृपे ओपुनी अति गौरवे शूलपाणी स्वस्थानासी जात असे. मग मच्छिंद्र आणि उमानाथ देवी बोळूनी स्वस्थाना येत. शिव पातले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटूनी. या परी तेथून मच्छिंद्रनाथ उत्तर पंथे गमन करीत. तो समुद्र तीरी हरेश्वर दैवत गदा तीर्थी पातला. गदा तीर्थी करुणी स्नान ये हरेश्वरा दर्शना कारणे ते कथा वर्तेल रसाळ पूर्ण. पुढील अध्यायी वधू आता. शिवसूत वीरभद्र महाजटी प्रताप रुद्र ते भेटता नाथ मच्छिंद्र समरांगणी मिरवती. असो येऊन त्या प्रसंगी आता भावे पूजली काळिका देवता. तरी पठणी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेला. पुढे मंत्र पुष्टी दृष्टी बाधा न करी तीर्थाची या पाठी. पुढे चेडे जाळा लोटी मरण भीती बाधेना. हा अध्याय नित्य पठण करील तो इतक्या भयांपासून सुटेल. आणि हा अध्याय गृही पाळील कधीही पीडा अशी न होय. आणि कोणासही जगा आणतोता काळी मुष्टीची बाधा होता. त्या ते प्रसंग श्रवणी पडता शम होईल ती मुष्टी. ऐसे गोरक्षांचे कथन वदला आहे किमिया गिरी ग्रंथा कारण. तरी जन हो विश्वास धरून ग्रंथ संग्रही पाळावा. हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी तरी नोहे आहे अमृत संजीवनी. पहा सिद्धाची वांगवाणी श्री गोरक्षे कथेली. तरी विश्वास धरून चित्ता प्रचित घ्यावी पठण करता. नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडाल की. या उपरी अर्थार्थी उगेच निंदाल ग्रंथाप्रती. त्याचा निर्वश पाहुणे क्षिती यमपुरी वसेतो. तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकची वचन. भाव विश्वासा करारोहण सकळ स्वार्थ पुरेल की. जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरून गेले. सत्यवचनी जगी मिरवले संत वदनी विश्वासुक. तरी जगामागे धुंडीसूत मालू नररीच्या वंशात. विश्वासी झाला ब्रह्मव्यक्त संतपदी भावार्थ. स्वस्त श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिशोध भाविक चतुर षष्ठाध्याय गोढा. श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 6 ओवे 160. श्री कृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार षष्ठाध्याय समाप्त. गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडभंगकानिपमच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भक्ति संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. अलक्ष निरंजन अलक्ष निरंजन अलक्ष निरंजन.